अजून फॅन्टास्टिक पिक्चर आहे, खास करून देशावर आहे त्याचं चांगलं वाटलं म्हणजे ते देशावरचं पिक्चर आहे आणि खास करून पाकिस्तानमध्ये भारतातील जे सैन्य आहे त्यांनी कसं काय पाठवलं ते खूप चांगल्या प्रकारे दाखवलं आहे. अजित डोवलचं अक्षय खन्नाचं पण विलनचं रोल चांगल्या प्रकारे पिक्चर पहिल्यांदा असं वाटलं की पिक्चर पाहिल्यासारखं, नंतर सध्या ते सर्व लोक साऊथचेच पिक्चर पाहतात. सध्या बॉलिवूडचे पिक्चर बॉलिवूडमध्ये सर्वात चांगला पिक्चर देण्यात आला. छान वाटलं, खूप छान वाटतं, एंट्री वगैरे साऊंड खूप छान वाटलं. फॅमिली सोबत वगैरे सगळ्यात पण आपल्याला खायला पिक्चर खूप आणि संजय दत्तची एंट्री हे मला खूप आवडली आहे पिक्चर. फुल पैसा वसूल आहे, पाहायला खूप मजा येते, असं वाटतं पूर्ण पैसा वसूल झाला पिक्चर पाहून. चित्रपट होता आणि खूप इन्स्पायरिंग असा पण होता की आपण नेहमीच जे असे टेररिस्ट अटॅक करतात त्याच्या मागच्या पण स्टोरी कधी बघत नाही आणि आपण ते कधी इमॅजिन पण करत नाही. बट आम्हाला खूप छान वाटलं मूवी बघून, खूप छान मूवी. काय सांगा? हा एकदम पैसा वसूल आहे आणि फॅमिली सोबत ऑब्वियस बघू शकता आणि खूप सुंदर असा मूवी आहे. मी तर सजेस्ट करेल नक्की बघा. पिक्चर खूपच चांगला होता मॅडम. अक्षय खन्नाची खास एंट्री जी होती तिथून पासून तर एक्झिटपर्यंत मग त्या डेटपर्यंत मूवी खूपच चांगली होती. खूप पैसा वसूल गावामध्ये त्याचे परफॉर्मन्स बेस्ट होते, पण या पिक्चरसाठी त्यांनी पूर्ण अक्षय खन्नाच घेतले, कारण की हिरो रणवीर सिंग आहे, पण ॲक्टिंगमध्ये जे त्याची एंट्री होती, जे त्याचं थिंकिंग होती ते सर्वात बेस्ट होती. म्हणजे पूर्ण विलनवर एकटा अक्षय खन्ना भारी पडले असं आपण बोलू शकतो. फुल पैसा वसूल, फुल एंटरटेनमेंट.